शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकाला या पद्धतीने बोंड पक्व होत असेल आणि निम्मे बोंड आणि निम्मे जर पाते असेल तर अशा वेळेस कापूस पिकामध्ये नेमकी फवारणी करायची कोणती हे त्यामध्ये समजून घ्या। तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, आपल्या बोंडांची चांगली साईज देखील झाली गेली पाहिजे। यासाठी आपल्याला वापरत असताना 8, 16, 39 हे विविध द्राव्य खत त्यामध्ये वापरायचं आहे। 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम वापरायचं आहे। त्यामुळे जे काही बोंड वगैरे असणार आहे, बोंडांची साईज देखील चांगली होईल आणि वरचे जे काही पाते वगैरे असणार आहे, या पात्यांची गळ देखील होणार नाही। यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट देखील आपल्याला उपलब्ध आहे, हे त्यामध्ये वापरायचं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, यासोबत बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरत असताना रोकोफ्लो जे लिक्विड फॉर्म मध्ये रोको आहे हे त्यामध्ये वापरायचं आहे। 30 ml वापरायचं आहे। कुलस नावाचं जे कीटकनाशक येत असतं याचा त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे 30 ग्रॅम। किंवा शेतकरी मित्रांनो, एक बायो जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे की एक्झोडस, हे जर तुम्हाला मिळालं, एक्झाडस जरी मिळालं तरी देखील वापरू शकता। अतिशय छान रिझल्ट याच्यामध्ये पाहायला मिळतात। बरेच वेळेस शेतकरी ज्यावेळेस कापूस साधारणपणे 4 फुटाचा किंवा 4.5-5 फुटाचा होत असतो, अशा वेळेस शेतकरी बायो प्रोडक्टचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करत असतात। अशा वेळेस एक्झॉडसचा जरी तुम्ही वापर केला 30 ml तरी पण चालेल। अशा प्रकारे ही फवारणी शेतकरी मित्रांनो, साधारणपणे ज्यावेळेस आपला कापूस पीक 80-85 दिवसाचा किंवा निम्म बोंड निम्मे पात्याच्या स्टेजमध्ये असेल त्यावेळेस ही फवारणी आपल्याला कापूस पिकासाठी करायची आहे। धन्यवाद।